राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वानंद सुखनिवासी बापू महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्षणं एकं नित्यं विमलचलनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सतत कीर्तयन्तो मा यत्तंच दृढव्रतः नमस्तश्च मा भक्त्या नित्ययुक्त उपासते सज्जन हो खरं म्हणजे पहिला दिवस हा बोहनीचा आहे बोहनी चांगली झाली तर विक्री चांगली होते दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं पहिला दिवस म्हणजे पत्राळ्या मांडण्याचा दिवस असतो कीर्तन आली प्रवचन आली की पहिले विचारलं जातं कितवा दिवस आहे पहिला म्हटलं तर व्यवस्था अपुरी असते सर्व नित्य नवीन असल्या कारणाने सगळं स्पीकरवाले ऑपरेटिंग फर्स्ट टाइम करत असतात मृदंगाचार्य असतीलच असं नाही गायक असतीलच असं नाही पहिल्या दुसऱ्या दिवसानंतर ही सगळी व्यवस्था होते तद अनुषंगाने ही मला सवय आहे काय बापू महाराजांचा मुलगा असल्यामुळे हे काय वावगं नाही मला कीर्तनाला किती माणसं आहेत प्रवचनाला किती माणसं त्यापेक्षा श्रोता काय क्वालिटीचा आहे याच्यावर फार महत्व आहे या 36 वर्ष आपल्याकडे या सप्त्याला होत आहेत दुग्ध शर्करा योग आहे माझ्यासाठी मज पामराशी काही थोरपण पायीची वाहन पायी बरी फार मोठाले महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांच्या जागेवर बसायला मिळणं हे पुण्याचं काम आहे आणि ज्या ठिकाणी बापूंनी प्राण सोडला तिथं कार्यक्रम मिळणं हे तर फार पुण्याची गोष्ट आहे जे जे वडील करती तया नाम धर्म ठेविती या अनुषंगाने या तत्वाने आपण थोडा विचार करणार आहोत 36 वर्षाच्या वाटचाळीमध्ये अगदी दिग्गज दिगुळकरांनंतर दिग्गज आपल्या या क्षेत्रात म्हणलं तर वावगं ठरेल अशी मंडळी या ठिकाणी आलेली
ज्ञानदानाचं कार्य केलं आणि त्या अनुषंगाने हा अखंड हरिनाम सप्ताचा खरा इवळेश्वर उपलावी द्वारी प्राथमिक वर्ष ज्यावेळी असेल ती पाहणारी मंडळी फार थोडी असतील. आता आहेत काय का वगैरे आहेत. बापू ज्यावेळी या ठिकाणी आले असतील आणि ही संकल्पना मांडली असेल त्यावेळी काय भयानक परिस्थिती असेल याची मला शाश्वती आहे. आणि आता या 36व्या वर्षामध्ये तिसरं तप आपलं होतंय. खरं म्हणजे नेम करणं सोपं आहे पण तो चालवणं फार कठीण आहे. शाळा उघडणं सोपं आहे पण शाळा चालवणं कठीण आहे. सप्ते करणं सोपं आहे, देवळं बांधणं सोपं आहे, नित्याची उपासना फार कठीण आहे. आपण सर्व पुण्यवान आहात, भाग्यवान आहात असं मी म्हणतो. गेली 36 वर्ष आपण हे करत आहात कारण ज्ञानदानाचं कार्य श्रेष्ठ ज्ञानदान आहे जगतामध्ये. त्या अनुषंगाने विविध मार्गदर्शक आपल्याला लाभले, दिग्गज मार्गदर्शक लाभले की ज्यांच्या अनुषंगाने आता या ठिकाणी आदरणीय प्रातस्मरणीय प्रमोद महाराज जी आहेत. म्हणजे 36 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. असे दिग्गज महाराज आपल्याला या ठिकाणी लाभले आणि तदनंतर हा 36 वर्ष आपण साजरा करतोय. विनंती राहील, आजचा दिवस तुमचा चला बिजी शेड्यूल असेल पण 36 वर्ष ज्या अनुषंगाने आपण करतोय त्या अनुषंगाने संख्याची उपस्थिती ठेवायला हवी. कारण तात्यांचंही कीर्तन आहे, दिगुळकर महाराजांचं कीर्तन तर आपल्याला ऐकायलाही मिळत नाही, दिगुळकर महाराज पाहायलाही मिळत नाही, त्यांचं तुम्हाला श्रवण सुखाचा लाभ होणार आहे. असो मी माझ्या प्रास्ताविक अपुरं ठेवतो आणि मी माझ्या सेवेला लागतो. सतत कीर्तयन्तो मा यत्तंश दृढव्रतः नमस्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माऊली त्यावर निरूपण करताना फार सुंदर विवेचन करतात पहा. तरी कीर्तनाची नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे आईशे केले. ह्या ज्ञानेश्वरी अलौकिक तत्व आहे आणि त्या अलौकिक तत्वामध्ये आपण जर खरं म्हणजे मिसलायचा प्रयत्न केला ना तर सोनं होऊन जाईल जीवनाचं. काय ज्ञानेश्वरी आहे, काय अखंड हरिनाम सत्य आहेत, कशासाठी उठाठेव, कशासाठी हे सगळं करायचं, याचं प्रयोजन काय आहे, या सर्वांचा विवेचन माणसाने करावे. पहिले सांगू का, पहिला एक विचार करा, मी कोण आहे याचा विचार करावा. कोण मी आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. एकदा मी समजलो की परमार्थ कळाला. जो परत मी मध्ये आहोत तो परत कळत नाही. मग पाप पुण्याचा तर फार पुढचा हिशोब झाला. पाप पुण्याचा तर फार पुढचा हिशोब झाला. पहिले मी कळालो की मग माणसं भक्तीला लागतो. भक्तीला लागत असताना त्यांनी प्राथमिक अवस्था काय करावी, तर प्राथमिक अवस्था करत असताना नाम घ्यावं, पण ते कुणाकडून घ्यावं, ते तुल्यबल असला पाहिजे, तो अधिकारी ताकदवर असला पाहिजे, किंबहुना तो तरला असला पाहिजे आणि इतरांना तारण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असलं पाहिजे, तरच त्याच्याकडनं घ्यावं. बरं, माणसांचं असं चाललंय, गुरु आठवड्याला बदलणारी मंडळी मी पाहिले. तुम्ही मंडळी फार चांगली आहात. माझ्या बाबांचं करता म्हणून सांगत नाही तुम्हाला मी. एक 8 दिवसापासून माझ्याकडे संजय नानांचा आणि आत्माराम भाऊंचे फोन येत आहेत. बाबांचा फोटो असला तर आणा, पुढच्या वर्षी आम्ही आमचा करू, पण ह्या वर्षी आमची जरा गडबड आहे. 36 तपपूर्ती सोहळा आहे आणि आम्हाला त्या दिवशी त्यांचं देहावसन झालेलं आहे, त्या दिवशीसाठी आम्हाला फोटो हवा आहे. मी थोडा विचार करू लागलो की 36 वर्ष जर माणसं ही बाबांना विसरले नसतील तर परमार्थक त्यांच्यामध्ये आहे असं म्हणायला अवघड नाही. बाप मेल्यानंतर 8व्या दिवसात 14व्या दिवसावर घरनावर करून घेणारी पोरं पाहिलं मी. बाप मेल्यानंतर 14व्या 15व्या दिवशी पोरं जाऊन घर नावावर करून घेतात. 36 वर्ष झाली, तुमचं बाप स्मरणात आहे म्हणजे तुमचा परमार्थ खरा आहे हे मी म्हणून जातो. निन्नो आता एवढ्या गोष्टीचं फक्त वाटतं आम्हाला ह्यात योगदान देता येत नाही. कारण माझ्याकडेही सप्ताह 15 तारखेवर मला बोलवते, महाराज थोडा मागचा दिवस देता का. मी म्हटलं माझ्याकडे 12 पासून तारखे माझेही गेलेले आहेत, 15 पासून माझ्याकडे बाबांचा पुण्यस्मरणाचा सप्ताह असतो आणि त्यामुळे मला पहिला दिवस चालेल, काय हरकत नाही. असो, मला या ठिकाणी सांगायचं, नाम साधना आपल्याला सांगितलेली गेलेली आहे. याच्यामध्ये नामसाधना करत असताना कोणती साधना करावी. कलियुगतामध्ये तर नामात श्रेष्ठ साधन आहे. इतर साधनांना कळी
भीक घालत नाही, किंबहुना कली त्यांना आवरतच नाही, मग कोणत्या साधनाने आवरतो तर नामस्मरण. मग ते नाम कोणतं घ्यावं हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे, अवकातीप्रमाणे घ्यावं. काही मंडळी म्हणतात महाराज आम्ही माल घातलेली नाही आहे, आम्ही कोणती उपासना करत नाही, पण करण्याची इच्छा आहे, काय म्हणावं, काय करावं. राम राम म्हण, उघडा मंत्र म्हण, चालेल. एकदा राम राम म्हणायला लागला, मारा मारा जरी म्हटला तरी राम राम म्हणशील. मी पदरचं बोलत नाही महाराज, फक्त सद्गुरु त्या पात्रतेचा भेटला, त्यांनी दिलेला जो आत्मबोध तत्वावर तुम्ही एकदा आलात, आरूढ झालात की तुमची नैका तरळी म्हणून समजा. कशासाठी हा अट्टहास आहे आपला? आपण भूषण सांगतो 36 वर्ष झाली महाराज सत्याला, 36 वर्ष. पंचकृषीमध्ये सप्ताह नाही असा लौकिकाचा सप्ताह आमचा. किती भूषणाने आपण सांगतो, सांगायलाही पाहिजे, का नको सांगायला. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, आणि ते आम्ही 36 वर्ष आम्ही करतो नाही, इतर नाही करवण घेतो. शिवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका राणभरी. नामाचं सामर्थ्य सांगत असताना नाम किती तुल्यबल आहे आणि कसं करावं माऊलींनी स्पष्ट सांगितलं. तुम्ही इतर साधनांच्या भनगडीत पडू नका. योग यागयेदी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग साधना श्रेष्ठ साधना नाही असं नाही, पण ती करण्याची आपली कॅपॅसिटी नाही आहे. योग साधना, अहो 2 तास मांडी घालून कीर्तनात बसायचं म्हटलं तर आपल्याला त्रास होतो. 2 तास कुठलं 1.5 तासच, आज 1.25 तासच कीर्तन करावं लागतं कीर्तन करायला. कारण मंडळी रुपावळीचा अभंग झाला तरी कीर्तनाला येत नाही. ते म्हणतात बोला येऊ द्या, बोल्या म्हणतात चालू होऊन जाऊ द्या. 1.25 तास पण मंडळी बसत नाही. 1.25 तासामध्ये 4 वेळा मांड्या अशा दांडी उभी करतो. चला कीर्तनाला आलाय, त्यात माझंही काय म्हणणं नाही, तरी शारीरिक व्याधी असल्या कारणाने त्याला जर बसता येत नसेल तर ते आपल्याला मान्य आहे. मग योग साधना करायची, पद्मासन घालायचं सोपं आहे का? पद्मासन घालायचं ठरलं तर सोपं नाही आहे. मग योग साधना ही कठीण आहे. चला यज्ञ करू गेलो आपण, यज्ञ करू, काय करून यज्ञ जरी करायचा म्हटला असं म्हणतात, काय आपण पाहिलेले नाही आहे. त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी इतकं तूप टाकावं लागतं. अहो इथं 1 किलो खायला मिळत नाही तर हत्तीच्या सोंडी एवढं कुठं आणायचं? डालड्यावरती माणसं चालली जातात, आणि डालडा पण सोडा, टायरवरती माणसं चालायला लागली. कुठे मिळणार ते सगळ्या गोष्टी? मग म्हटले महाराज नामसाधना ह्याच्या बाबतीत जर तुम्ही प्रतिपादन करता असाल, नामावर एवढे आरूढ असाल, अहो नामाने तरलेत काय? पुरावा आहे. नामे तरला नाही कोणी, ऐसा द्यावा मज निवडोनी किंवा शोधोनी. तुम्ही म्हणा पुराणातली वांगी पुराणात ठेवा, हो आत्ताच बोला नाही. आता लेटेस्ट युग आहे, अलग लक्षात महाराज. काय महाराज अहो लोक चंद्रावर गेली, तुम्ही कुठल्या जगात आहात? काय सांगता? नामसाधनेने आज परत झालेले का? आहे ना, नामसाधनेने झालेले आहेत आणि होतील. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत नाम आहे. किंबहुना देवापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे. रामायणामधला फार मोठा किस्सा आहे. देवाच्या नावाने दगड तरतायत असं देवाला ज्यावेळी वाटलं त्यावेळी प्रभू रामचंद्राने विचार केला, काय सामर्थ्य आहे आपल्या आपल्यामध्ये? नावामध्ये नाही, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. दगड तरतायत, आणि हेच वैशिष्ट्य आहे बरं का महाराज. परमार्थामध्ये दगडच तरतात, परमार्थामध्ये दगडच तरले जातात, इतर तरत नाही. पण ते दगड फक्त परमार्थातला यायला पाहिजे, ते व्यासपीठावर यायला पाहिजे, ते मंडपामध्ये यायला तर दगड तरतील. घरी बसून दगड तरता येत नाही. लक्षात आलं का? प्रभू म्हणाले चला दगड तरतायत, आपणही प्रयत्न करावा, पण सगळ्यांच्या समोर करू नये. कीर्तनाने आपल्याला किती गाता येतं हे एकांतात पेटी घेऊन बसावं आणि मग स्वर लावावे. आपण काळे 3ला ओरडतो, काळे 2ला ओरडतो, सफेद 1ला ओरडतो का सफेद 2ला ओरडतो, हे त्याने घरी बसून करावं, मंडळीत करू नये, तो तमाशा होईल. प्रभू रामचंद्र म्हणाले माझ्या नावाने एवढंच सामर्थ्य आहे, दगड तरतायत, आपणही प्रयत्न करा, आपणही दगड टाकून पहावा. प्रभू रात्री 12च्या सुमारास समुद्रावर गेले. एक दगड घेतला असा, जेवढा उचलला तेवढा ताकदीने तो दगड उचलला आणि टाकला त्या समुद्राच्या पाण्यात. तात्काळ बुडाला हो तो दगड. देव म्हणाला कदाचित त्याचं वस्तुमान जड असेल दगड तो, म्हणून बुडाला असेल. याच्यापेक्षा छोटा दगड घेऊ
आणि तो पाण्यात टाकून पाहू, तो जर दगड बुडाला तर आपण विचार करू. माणसं 3 प्रयत्न करतात, कधी 4थ्या प्रयत्न करायचा प्रयत्न करत नाही. पहा तुम्ही, हा 4था प्रयत्न फक्त मुलांच्याच बाबतीत आपण करतो. 5 झाल्या, 6 झाल्या, 7वा होईल, 8वा होईल, हा प्रयत्न आपला आहे, तो आपली शारीरिक मानसिकता झालेली आहे ती. प्रभूंनी दुसरा दगड उचलला, त्याच्यापेक्षा छोटा तो पाण्यात टाकला, तोही बुडाला. आता म्हटलं छोटा खडाच उचलू, आता एवढा उचलून तर दमलो, खडा उचलू आणि खडा टाकला पाण्यामध्ये, खडाही बुडला. हो, ज्यावेळी माणसाची फजिती होते, सुज्ञ माणसं पहिले पाहतात आपल्याला कुणी पाहिलं का नाही. हा, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. एखादा गाडी घेऊन आला, ट्रनवरती स्टंट मारला गेला ना, पडलाच तो. स्टंट करतात हल्लीची मुलं. पडल्यानंतर मला किती लागलं हे पाहत नाही तो, मला कोणी पाहिलंय का मग पाहतो. आणि जर पाहिलं तर मग पडून राहते, मग कोणीतरी उचलील. जर कोणी पाहिलं नाही म्हटलं, कसं तरी वाकडं तिकडं होऊन उठतंय, त्यानं गाडीला हात लावताय. तसं देवाने बघितलं, आपण दगड टाकले ते बुडाले, मला कोणी पाहिलंय का म्हणून माग जरासं नजर वळून पाहिलं तर हनुमंतराय उभे होते. म्हणले जय श्रीराम. म्हणले हनुमंतराय तुम्ही कधी आलात? म्हणले पहिला बुडाले तेव्हाच आलोय. तुम्ही केव्हा आलात? म्हटलं पहिला जेव्हा बुडाला तेव्हाच आलोय. देव समजायचं समजून गेले. बरं, देवाला हे कळत नव्हतं अशातला भाग नाही. देव म्हणाले, महाराज असं कसं झालं हनुमंतराय? ते म्हटले, देवाच्या हातातून जो सुटला तो बुडल्याशिवाय राहील काय? देवाच्या हातातून जो सुटला तो बुडला म्हणून समजावा. जो देवाच्या नजरेसमोर आहे तो बुडत नाही. देवाच्या हातातून सुटला तो बुडल्याशिवाय राहत नाही. एक. दुसरा विषय असा म्हटला, म्हणले हनुमंतराय हे मला कळालं हो, माझ्या हातातून सुटला पण तरी इतर दगड तरले हे तरला पाहिजे. ते म्हणले देवा तुमच्यात ताकद नाही, तुमच्या नामात ताकद आहे. म्हणून नाम इतकं प्राबल्याने घेतलं पाहिजे, त्या नामात एवढी ताकद असली पाहिजे, पण घेताना मनापासून घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे? काया वाचा मन हे तिन्ही एकत्र आणले पाहिजेत. आणि त्याला उपासना हा शब्द टाकलेला आहे. त्याला शब्द काय? उपासना. आपल्या लोकांचे फार गैरसमज आहेत. लोक म्हणतात महाराज 5 माली गोडतो मी, 6 माली करतो, 100 कर, काय उपयोग नाही. हरिपाठाचा पहिला अभंग आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि पुढे चला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिएल्या. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जर उभं राहिल्यानंतर चारी मुक्ती जर प्राप्त होत असतील तर काय सप्ते करायची गरज आहे? नाही. खरा प्रश्न आहे ना. हल्लीच्या तरुण मुलांना पडू शकतो, कशाला टाल कुटायचे, कशाला गावाला त्रास द्यायचा, कशाला वर्गण्या काढायच्या, राहू देवळाच्या दारासमोर क्षणभर उभा. पण देऊळ कोणतं आणि शरभर उभं राहणं कोणतं हे एकदा समोरून घ्यावं. काही लोकांना असा प्रश्न पडला, महाराज देव जर आपल्यातच आहे, आपणच देव आहे, तर मग तो कळत कसा नाही? 9व्या अध्यायात मध्ये आपण आहोत. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर उत्तर दिले देवाने त्यांना. माऊली म्हणतात, अरे देव तुमच्या जवळच आहे, किंबहुना तुम्हीच देव आहात, पण ते जाणून देण्याची किंवा ते समजण्याची शक्ती असण्याची ताकद ज्या संतांकडे आहे त्याकडे तुम्ही जात नाही आहात. तो समजेल तुम्हाला. काय करायला पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. चिंतन करण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. एकदा नामस्मरण केलं की मग चिंतन तुमचं लागेल. मनाची बैठक अशी बसत नाही, मनाची बैठक अशी लागत नाही. एवढा सोपा नाही तो. संत महात्मे त्याला फार हुशार म्हणतात. आता तुमच्याकडे पण पाटील असला तर सोडून द्या विषय. मनाची पाटील देह गावचा, विश्वास ठेवू नका त्याचा, तो घात करील नेमाचा पाडील फशी. हो, फार कठीण आहे त्या मनाचं प्राबल्य, ताकद फार कठीण आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं, मना सज्जना भक्तिपंथाशी जारे. संत महात्म्यांनी मनाला डिवचलं नाही, मनाच्या विरोधात गेले नाहीत. ते एकदा ताब्यात आलं. कसं सांगू गावठी भाषेत? नवीन बैल असतो त्याला पहिले आपण जुकाडाला झुकतो, डायरेक्ट गाडीला झुकतो. आता बैलच राहिले नाही म्हणा महाराज, काय सांगतात तुम्ही? बैल आता चित्रात दाखवावं लागतील मुलांना आपल्याला. त्याला पहिला जुकाडाला झुकतो, याचा अर्थ त्याला अंदाज घेतो, हा कशा उड्या मारतो, काय करतो. तो जर सरळ चालला तर त्याला गाडीला झुकतो. बरं, गाडीला झुकल्याला पहिला डायरेक्ट रेसला नेतो का आपण? नाही रेसला नेत, त्याला पहिले फिरवतो, असते असते गोंजरून घेतो. तसं समर्थ म्हणाले, मना सज्जना भक्ती पंथाचा. काहींनी तक्रारी केल्या. ते म्हटलं, ओ त्याला सज्जन म्हणावं का? तुकोबर आहे त्याला म्हणतात, तुका म्हणे मन चंचल. एवढं चंचल आहे ते. अहो सोडावो. भगवान सुद्धा अर्जुन सुद्धा भगवानांना विचारतो, चंचल ही म्हण कृष्णा. अरे इतकं चंचल आहे ते क्षणात निघून जाते आणि त्याला तुम्ही सज्जन म्हणताय.
हे पटण्यासारखं नाही आहे. त्या मनाला जर तुम्हाला वेग लावायचा असेल, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, ठाईच स्थिरावला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठ म्हणजे काय? 27 अभंग का असं तुमचं म्हणणं आहे का? काय काय बुवा मला येऊन सांगतात, महाराज हरिपाठ तोंडपाठ आहे आपला. म्हणलं बाजूला हो, काय उपयोग नाही तुझा. हरिपाठ आहे ते हरिपाठ. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. सतत नामस्मरण आलं पाहिजे, सतत कीर्तन तोमा. सतत म्हणजे कसं? रोमारोमातून नामस्मरण आलं पाहिजे, रोमारोमातून. रोम किती आहेत? 72,000 रोम आहेत आपल्या शरीरावरती. त्या प्रत्येक रोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आदर तुमचा नामघोष जो जमलतो. माझ्या असं नाही काय कृष्णच म्हणा असं काय नाही. तुम्ही म्हणा आम्ही राम म्हणू, आम्ही भगवान शंकर म्हणू, चालेल ना, काय हरकत नाही ना. शस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे तो, कोणताही घ्या, पण घेताना विश्वास असला पाहिजे. नामावरती विश्वास नसेल तर घेऊन उपयोग नाही. तुम्ही म्हणाला महाराज नामाने तरला, असं काही दृष्टांत काही पुरावे तुमच्याकडं? 100% सगळ्यात मोठा जर तरला असेल तर वाल्मिकी. वाल्या कोळी हा काही आपल्यासारखा हरिपाठाला येणारा किंवा कीर्तनाला येणारा मनुष्य नव्हता, भजनाला जाणारा नव्हता तो. बरं मोजून माणसं मारायचा, म्हणून मारताना चांगली मारायचा असं मारत नव्हता, सटर फटर तर मारतच नव्हता तो. 7 रांजणं भरली असं म्हणतात, नाही तर पुन्हा प्रश्न कराल तुम्ही बघायला होते काय म्हणून. आपलंच ग्रंथ साहित्य हे खोटं सांगत नाही केव्हा. ग्रंथ आणि संत हे कधी खोटं बोलत नाही, आणि जर खोटं बोलत असेल तर ते संत नाही. पर तुकोबारायांचं प्रमाण आहे, लटके वचन नाही देही उदासीन. संतांचं लक्षण काय? लटके, खोटं नाही, अजिबात खोटं नाही. भले आकाश बरं पड पाहे, ब्रह्म ओल भंगा जाय, तरी वाट तुझी पायेगा विठोबा. जनाबाईचा एक तुमच्या समोर हे ठेवतो आणि पुढे जातो. जनाबाईला दाशी असल्यामुळे फार कष्ट व्हायचं. एक दिवशी देवाने विचार केला, या जनीला माझ्याशिवाय कोण नाही. तो अभंग पण आहे नाही का, माझ्या जनीला नाही कोणी. देवाने विचार केला आपण या जनाबाईला मदत करावी. देव भल्या पहाटे उठला, एक 12 वाजता, पहाटे नाही 12 वाजता निघाले. देव जनाबाईकडे आले. म्हटलं जाणे एवढं सगळं दळण आहे तुला, ते दळण कसं दळणार तू? म्हटलं देवा रोजची नित्याचा क्रम झालाय माझा. पाठ्यापर्यंत काकड्या परत होईल ना, काकड्याला तुझ्या मंदिरात हजर असेल. जनाबाई सांगते, जनाबाई आपल्याकडची जनाबाई नाही, आपल्याकडची जनाबाई झोपलेली असे काकड्याला, काय कीर्तनापासूनच झोपते ती, येतेच का आला. जनाबाई म्हणाल्या काकड्याला तुझ्या देवाला हजर आहे. देव म्हटला का आला, दोघं दळू ना, मदत करू ना. म्हणले देवा तुला जमल का? देव म्हटलं लय दळणं दळत बाई, हे काय माझ्या पुढे. ते म्हणतात ठीक आहे, पण देव म्हटला घाम फुटल ना. माझ्या गळ्यातलं हे सगळं अलंकार काढले बाजूला ठेवले, तो उपरण काढलं बाजूला ठेवलं. देव लागला त्याला, वाजले पाठ 4. देवानी घड्याला बघितलं, म्हणले पाठ 4 वाजले. उपरण म्हणून ते जनाबाईची गोदडीच घेऊन गेले अंगावरती. आता जनीची गोदडी होती ती काही चांगली असेल काय? दाशीला काही चांगली तर गादीवर झोपल देतो का आपण? राहिला बाबा उभा त्या विटेवरती. पाषाणाची मंडळी आली काकड्याला. अरे म्हटलं काय त्या देवाच्या अंगावर सोनं नाही, गोदडी अंगावर टाकली, गोदडी सोनं पलवलं. ज्यांना देवावर विश्वास नाही ना, देवावरती, ते काही बोलतात, खोटंही बोलतात, नृत्य बोलतात, नेहमी खोटं बोलतात, खरं बोलतच नाही. ते म्हटले गोदडी बघा, गोदडीवरना चोराचे परीक्षण होईल. बाया मंडळी फार हुशार असतात, पुरुष मंडळी थोडे अज्ञानी. आपण फार बडाया मारतो, पण आपण बडाया मारू नयेत. महिला मंडळ फार हुशार. महिला मंडळ म्हणले काही जाऊ नका, गोदडी लागले म्हणले. मी तिला कोणाची म्हणले? जनाबाईची गोदडी. बोलवा तिला. बोलवले जनाबाईला. आता खरं सांगावं, त्या जनाबाईला जर विचारलं ही गोदडी इथं आली कशी, त्यांनी सांगितलं देव आला होता, दळण दळलं आणि देव गडबडीत घेऊन गेला. खरं म्हणतील का? जे पाखंड पंडित आहे ते म्हणतील स्वप्नातही आमच्या हा येत नाही, तो तुझ्यासाठी दलाला येईल काय जणे, काहीतरी सांगतेस. तिने सांगितलं ही गोष्ट खरी आहे, गोदडी माझी एवढी खरी, पण चोरी मात्र मी केली नाही. मी सामर्थ्य सांगतोय नामाचं, नामाचं सामर्थ्य किती सांगतो. ते म्हटले चोरी तू केली हे सिद्ध झालेलं आहे, सोनं तुझ्या रूम मध्ये भेटलेलं आहे, जे देवाचा ऐवज तुझ्याकडे मिळाले. बरं म्हटलं ठीक आहे. शहाणी माणसं, संयमी माणसं कधी घाई करत नाही निर्णय घेताना. आणि तुम्ही आम्ही घाई केल्याशिवाय बुवा जरी असला तरी हार जरी कमी झाला एवढा मोठा डोला करतो हार आणण्यावरती. कळलं नाही का? एवढा हार आणला घालना काय फरक पडतो.
काय काय वेळेला तर बैलाच्या गाल्यात घालता, एवढा पण हार येतो आम्हाला, काही इलाज नाही, घाला बाबा आता काय. मग हातात धरधन तसा देऊन ठेवायचा. हारावरती हा लौकिकवरती तुम्ही जाऊ नका. जनाबाई म्हणाल्या ठीक आहे, पण ज्याच्यामुळे हे सगळं झालंय त्याला मला भेटून तर द्याल. लोक म्हटले अशी नाही तशी नाही तरी फासावर जाणारच आहे, भेटल्याने काय फरक पडतो. आजही लोक अशी म्हणतात की आम्ही देव मानतो. हिथंच काम फसतंय आपलं. शहरा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तिथे लगेच म्हणते महाराज आम्ही फार देवाचं करतो. हो, देवाला आम्ही मानणारे आहोत. नका मानू तुम्ही. तुमच्या मान्याने देवाचं अस्तित्व आहे का? आणि न मान्याने अस्तित्व न शुद्ध होणार आहे का? काही काही मंडळी फार आम्ही करतो, एकादशी धरतो, धरू नको. तू धरली नाही म्हणून काही एकादशी होणार नाही का? एकादशी आपण धरली नाही म्हणून एकादशी होणार नाही का? होणार आहे. काय काय लोक महाराज आम्ही म्हणून सप्ताह सोडा, तुम्ही गेल्या होणार आहे. 36 वर्ष झाला ना. तुमचे बाप कोणतरी तयार होणार, करणार. देवाचं कार्य देव करून घेतो, उगाच उरकुटायचे नाही आपण. जनाबाई म्हटले फक्त एकदा मला जाऊ द्या. बरं, गेल्यानंतर गप बसायला पाहिजे ना. जनाबाईनी बघितलं देव गाळातल्या गाळात असते. जनाबाई म्हणता विठ्या रे विठ्या, मुळ माईच्या कारट्या. विठ्या गेलं तुझं मड, तुला बघून काळ रड, तुझी रांड रंडकी झाली. झालं का आता? ज्या शिव्या आपण देत नाही. बरं, एक वैशिष्ट्य आहे महाराज, शिव्यांच्या कुठेही पुस्तकं निघत नाही शिव्या देण्याच्या. आहेत का कुठं? कुठं कोणत्या ग्रंथालयाने छापल्यात अशा शिव्या मला आठवत नाही, पण आपल्या बाया मोजून आणि निसून देतात सगळ्या चांगल्या चांगल्या शिव्या. नामस्मरण त्यांना हरिपाठ बघूनच म्हणावा लागतो. हे वैशिष्ट्य आहे. पहा तुम्ही, येते कमरेवर हात पदर खोचून जनाबाई शिव्या देते ना. हा बाबा हसतोय. मला सांगा हे सामर्थ्य कसलंय हो? जगाचा चालक मालक जो आहे त्याला सांगते तुझी रांडरंडकी झाली, तुझं मड गेलं तरी त्यांनी हसावं, तुला बघून काळ तरी हसावं. म्हटले तू आहेच असा. इतकं नामाची ताकद. भक्त आणि नाम हे वेगळं नाही, यांचं अभेद नातं आहे आणि त्या नात्याला अनुषंगन द्यावाला वागावं लागतं. अहो मला सांगावं, देवानी भगवान श्रीकृष्णाची घोडी धुवावीत, काय संबंध हो? काय संबंध? चला नाते संबंध सोडला तरी जो राजा आहे तो अर्जुनासारख्या सर्वसामान्य शिष्याची घोडी धुवील काय? पण हे नामस्मरणाचं ऋण राहतं, ऋण देवावरती ऋण राहतं. म्हणून देव खाली, पूर्वी असं म्हणतात बुवा संत ज्यावेळी देवळात जायची ना त्यावेळी देव खालीमान घालून राहायचा. देव काय करायचा? अशी खालीमान घालून राहायचा आणि मुखाकडे पाहायचा काहीतरी मागतील म्हणून. येण्याचे चाल आम्हाला गरजच नाही, आम्ही नामस्मरण करणार आहोत. पण ते नाम कसं करायचं, ते श्रवण कसं करायचं आणि निज ध्यास कसा करायचा, त्याचं चिंतनात परिवर्तन कसं करायचं, ही प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया फक्त संत महात्मे सांगू शकतात. बरेचसे महाराज म्हणतात महाराज नाम स्मरण करताना डोळे उघडे ठेवात का बंद करावेत? मी बंदच करून घे काय आमचे. कुठना खेडा आणतात मला तेच कळत नाही. अरे जे डोळे उघडे ठेवून दिसत नाही तो डोळे बंद करून दिसणार आहे का? नाही कळलं का मला काय म्हणायचंय? ते म्हणतात नामस्मरण करताना डोळे झाकावेत का उघडे ठेवावेत. मी म्हणलं तुला जमतं कसं? ते म्हणतात डोळे उघडे ठेवून. म्हणलं उघडे ठेव, दिसला तर दिसला तुला. पण नाम घेताना काय करावं? काया वाचा मन एक करावं. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. पण सांगू का तुम्हाला, हे ज्ञान प्राप्त करत असताना सत्संग करायला पाहिजे. आणि त्याकरता कीर्तन प्रवचन कथा आहे. नाही तर नाम सोपं आहे हो. नाम घ्यायला काय पैसे द्यावं लागतो का? काही द्यावं लागत नाही. काही करावं लागत नाही. फक्त एक करावं लागतं, चित्त त्याला द्यावं लागतं. तुकोबरायने काही लोकांनी प्रश्न केला, का हो तुकोबराय तुम्ही म्हणतात देवा आत ठेवला मी, हृदयबंदी खाना केला. जनाबाई म्हणतात आणि तुम्ही सांगता रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारी. अहो हृदयात ठेवता येतात का? हो ठेवता येतात ना, का नाही? बरं त्या हृदयाला किती कप्पे आहेत? किती कप्पे आहेत हृदयाला? 4 कप्पे. 4. या हृदयाला 4 कप्पे आहेत. तुकोबरायांना विचारलं, तुम्ही म्हणता तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, कामक्रोधे केले घर रीते. कामक्रोधाचं घर रीत केलं आणि भगवंत रीत भरला. 2 गोष्टी बाधक आहेत परमार्थाला, एक काम आणि क्रोध. तुम्हाला कामाचं उदाहरण सांगतो ना, पुढे जातो. म्हणजे आपलं नाही सांगत. ब्रह्मपणाची निधाय ब्रह्मकन्येश धरुदाय, पराशर केले काय दिव्य दुर्गंधा भोगिली. पराशर ऋषी ब्रह्मदेवाचं सांगतोय मी तुम्हाला. कामाने सगळी वाट लावली. तुमचं आमचं काय हो? म्हणून नामधारकाचं कसं आहे, नाम फक्त घ्यायचं एवढंच करायचं त्याने, बाकी काय करायचं नाही.
बाकी काम तो करतो सगळा. मग काय करतो? मग काम तो करतो. माऊली फार सुंदर सांगतात, जो मज होय अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म मरण शरणागतु शरण मीच ऐकू. फक्त एकटा मला शरण जा. म्हणजे कुणाला? देवाला. बरं, ज्याच्या अनुषंगाने शरण जायचंय त्याची ओळख झाली पाहिजे. पत्नी करताना ओळख करून घेतो. पत्नी करताना ओळख करतो आपण, आजा कुठे आहे, आजी कुठे आहे, मावशी कुठे आहे. मग देव सोयरा करताना त्याची ओळख व्हायला नको. मग ती ओळख कोणी सांगावी? तर संतांनी सांगावी. संते कोण? सांगितळी. नाम घेणं सोपं आहे, कोणी घेतो, पण ते नाम कसं घ्यावं आणि कधी घ्यावं हे सांगायला पाहिजे. तुम्ही परत मला हरिपाठात न्याल, तुम्ही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन पक्ष पाही उद्धरती. अहो मान्य मला, हो, पण ते कुणाला? तुकोबरायांचं नामावर इतकं म्हणजे असं प्रेम जडलं की नामाशिवाय त्यांना काही सुचतच नाही. तुकोबरायांची मती फार दूर गेली आणि एक माणसाने ठरवलं, खरोखर तुकोबराय दंभ तर करत नाही ना. दंभ म्हणजे खोटेपणा. दंभ कळला का तुम्हाला? काय काय खोटेपणा फार करतात. आपल्यासारखे बुवा, माझ्यासारखे बुवा, काय सांगायचं तुम्हाला. कीर्तना गेल्या फार मोठा आव्हानतात, किती पाखंड पंडित आहे, ब्रह्मज्ञानी आहे, घरी गेला का लोकांना शिव्या देतो. काय उपयोगाचा आहे? बरं, कीर्तनाला गेल्यानंतर काय काय मंडळी आपली चप्पल टाकून लोकांची घालतात. काय उपयोग आहे? आपल्याला आपली म्हणजे काय झालं पाहिजे? आठव झाला भाव भाव झाला स्वयं व पांडुरंग. नामस्मरण इतकं काही करतं का? राम म्हणता रामचे होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता राम होता आलं पाहिजे, पण ते आपण लांब होत चाललो. त्याचं कारण काय? तर चित्त नाही नामी. हरिपाठात तर 27 अभंगातला एक एक अभंग परिपूर्ण तर वाचला नाही. नीचा ध्यास करायचा त्या अभंगाचा. बघा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ मुख मग किती बुवांचे देह पवित्र व्हायला पाहिजे. काय हरिपाठ करूनच मेलेत? काय म्हणणं आहे तुमचं? त्या देहाचं काय व्हायला पाहिजे होतं? त्याचं कारण आहे दंभ. दंभ आडवा येतो. चला, माझं म्हणणं ह्या विषयावर मी असं होतो. मग तो काय करायला पाहिजे? तर त्यांनी विचार केला, तुकोबराय जर नामस्मरण करतात, त्यांचा नामावर एवढा विश्वास आहे, ते एकदा परीक्षा घ्यावी. आणि परीक्षक पात्रतेचा असावा. नाही तर ज्याला ज्ञानेश्वरच्या 2 वयवा असतो, अख्ख्या बोला अख्खी रात्र झोपून देत नाही, उपयोग काय? एक माणूस ग्रस्त मला सांगायचे, महाराज एकच माणूस आहे, एकच ओवी सांगतो, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एवढंच त्यांनी पाठ केलेलं. आणि गेल्या बोला तेच सांगायचा, महाराज ह्याच्यावरती मला निरूपण द्या. बरं, महाराज झोपाला जायला कंटाळले त्याच्या घरी, एकच ओबी सांगायचा. मला एकाने सांगितलं, महाराज लय त्रास करतो हा. म्हटलं झोपाला नंबर माझा आता त्याच्या घरी. चला म्हटले, महाराज माझा प्रश्न आहे. म्हटलं करा. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. बरं आहे. म्हणलं आज परत किती जणांना विचारलं? लय जणांना विचारलं. उत्तर काय आलं? नाही ते मी नाही सांगू शकत, ते पहिले सांगा. किती जणांना विचारलं ते सांगा, मग मी तुम्हाला उत्तर सांगतो. मला काय म्हणायचं? हा दंभ आहे, दंभ. संतांचं तसं नाही. जे जे आपण आशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जना. म्हणजे काय सांगावं? संसाराच्या गोष्टी नाही सांगायच्या. हित ते करावे देवाचे चिंतन. हाही प्रश्न परा खराय. हित म्हणजे कोण्या ठिकाणी? माऊलीने फार उत्तर सुंदर दिले. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झर चिरा पडे. कैशा शरीरामध्ये हो? तर मानवी शरीरामध्ये 84 लक्ष योनी आहे महाराज. पण 84 लक्ष योनीला हा अधिकार नाही. हेच देही घडे देवाचे. ह्याच म्हणजे कोण्या देही हो? तुझ्या माणसाच्या देहामध्ये, फक्त माणसाच्या देहामध्ये. अन्य देहाला सामर्थ्य नाही किंवा आकलन नाही, ज्ञान नाही, आणि करण्याचा जरी प्रयत्न केला तरी अधिकार नाही. एखाद्या कुत्र्याला माप वाटलो इथे यावं चाल म्हणावी, कुत्र्याला वाटून उपयोग काय? त्याला तो अधिकार आहे का? नाही. सांगू का अजून पुढे जाऊन थोडं? वेदांताने तर असं सांगितलं, स्त्रियांना आणि शूद्रांना परमार्थ करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना आणि माझी माऊली तर या जगतामध्ये आली नसती तर हा अधिकार तुम्हा आम्हालाही मिळाला नसता. माऊलींनी सांगावं, सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांशी म्हणजे सर्व जीवांना अधिकार आहे कलियुगामध्ये नामस्मरण करण्याचा आणि करण्याचा. मग काय करावं? हित ते करावे देवाचे चिंतन. माझा विषय असा होता. हित म्हणजे कोण्या ठिकाणी? तर मनुष्य देहामध्ये करावं. काय चिंतन करावं? काय चिंतन करावं मनुष्याने? कुठे आहे तो देव? तर देव प्रत्येकाजवळ आहे.
मग तर जवळ आहे तर तू दिसत का नाही? एकाने मला विचारलं, महाराज अप्राप्ताची प्राप्ती करावी की प्राप्ताची प्राप्ती करावी? जो प्राप्तच आम्हाला आहे त्याची प्राप्ती करण्यामध्ये काय मिळणार आहे? अप्राप्त ते प्राप्त करावं. मी म्हणालो अप्राप्त ते प्राप्त करावं मान्य मला, अप्राप्त ते प्राप्त करावं हे मला मान्य आहे. पण प्राप्ताचीच ओळख नसेल, प्राप्ताचीच ओळख नसेल तर पहिले प्राप्त जे आहे त्याची ओळख करून घ्यावी. म्हणून एक असंही म्हटलं जातं, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. कुठे येते आपलं? आपल्या जवळ आहे. मग ते सांगितल्यानंतर तर आपल्याला विश्वास पाहिजे. म्हणून परत एक अभंग केला गेला, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. म्हणजे कशावर? त्यांनी जे सांगितलेलं नाम आहे त्या नामावर माझा विश्वास आहे, अन्यावर नाही. अन्य सगळं नृत्य म्हणजे खोट आहे. सगळं लटका हा व्यवहार, सर्व हा संसार, वाया येर झार हारी विना. बाकी सगळं खोट आहे. मग खरं काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. महाराज जगतामध्ये दोन गोष्टी फार सत्य आहेत. एक म्हणजे देव खरा आहे आणि दुसरा मृत्यू खरा आहे. पण आपण दोन्ही गोष्टी मानतो गुरुजी, दोन्ही गोष्टी मानतो. आपण काय म्हणतो? देव मानतो. मला तर, मी आता नवीन कीर्तनकार आहे पण तरी मला अनुभव येतो, मला तरी अनुभव येतो. शहरामध्ये गेल्यानंतर फार मंडळी म्हणतात, महाराज आम्ही देव मानणारे आहोत. मी म्हटलं माणूस नका. तुमच्या मानण्याने देवावर काही फार फरक पडत नाही आणि न मानला तरी काही फार फरक पडत नाही. देव मानतो. आणि मृत्यू तरी काय हो? मृत्यू जर सत्य आहे हे म्हटलं तर आपण सर्व भजनाला लागलो असतो. संतांचं हे वचन मोडलं, हरिभजना विन काळ घालवू नको रे, असं म्हणण्याची वेळच आली नसती. म्हणून नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. मग ते किती श्रेष्ठ आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ते म्हणतील अमृतापेक्षा जर गोड आहे, मग अमृत कुणी चाखले हो? मग नामच स्मरण चाखा. मगाशी म्हटल्याप्रमाणे सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. हे नामाचं अमृत प्राशन करा. एकदा ते प्राशन केलं कि मग ते जीवेने सोडी आईशे झाली. एकदा नामावर माणूस आरूढ झाला की त्याचं नौका तरली म्हणून समजा. पण ती नौका काय आहे आणि कुणाच्या हातात द्यायची हे आपण ठरवलं पाहिजे. आमचे बाबा फार सुंदर सांगायचे. बाबांचा, महाराज मलाही स्वभाव माहिती आहे, अगदी मितभाषी, फार काही बोलणं नाही, फार रागवणं नाही. मी ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी कीर्तनात देवळामध्ये जायचो आणि पाठीमागे धोतर धरून राहायचो. बरं, माझा त्यांना त्रास एक असा व्हायचा की त्यांच्याकडे केली अशी एक दोन डझन विकायला आणायचे. गेल्या गेल्या 3-4 मी तोडायचो आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले, सकाराम ह्याला आणू नको रे, फार त्रास देतो मला. इतकं स्मित भाषे, कधी असं जिटकरलं नाही, कधी रोगाने बोलले नाही. त्यांचा नामावर फार विश्वास होता, साधनेवरती फार विश्वास होता. एकाने असं त्यांना म्हटलंय, काय बुवा सकाळीपर्यंत आंघोळीला येतो, तळावचं तळ होतं त्या तळामध्ये आणि लंगोटावर आंघोळ करायचे बाबा माझे. माझ्या वडिलांना कळालं की तू बोलत हा काय माणूस कधी पण आंघोळीला येतो, त्याला कळत नाही का महिला धुवायला येतात. माझे वडील जरा शीघ्रकोपी होते, लगेच गेले. म्हटले काय तुला कळ समजलं? ते म्हटले शांत हो सकाराम, माझ्या मनामध्ये तो विषय नाहीये, मला फरक काय पडतो? भर कीर्तनामध्ये कानफडीत हाणली हो एकाने, भर कीर्तनात. मी तुकोबरायांचं नाही सांगतो, ही ताकद कुठून आली? ती नामस्मरणाची ताकद. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलणे, अगदी सहज बोलणे. माझा विषय असा होता, त्या माणसाने म्हटलं तुकोबराय तर खरोखर हे नामस्मरण करतात, रात्रंदिवस त्यांचा ध्यास आहे, तर एकदा परीक्षा घ्यावी. फक्त परीक्षक मी म्हणालो त्याप्रमाणे असा तो परीक्षक परिपूर्ण नव्हता. आला तुकोबरायांकडे, विचारलं तुकोबरायांचं घर कुठं आहे? काही जुन्या मंडळीचे शब्द फार चांगले होते, आपले शब्द त्या अनुषंगाने नाहीये. आता आपण विचारतो टॉयलेट म्हणतो, हा इंग्लिश शब्द आहे, लोकांना चांगला वाटतो पण तो चांगला शब्द नाही. परसाकड हा शब्द फार चांगला आहे. त्यांनी सांगितलं महाराज विधीसाठी गेलेले आहेत आणि पूर्वविधी काय, आता तुमचे हे सगळं आलं, घर तिथे संडास आणि त्यानंतर डास, याचाही अनुभव आपल्याला आला. घर तिथे संडास, त्याच्यानंतर डास. आता रात्र माणसं, मी शहरात म्हणजे कर्जत मध्ये राहतो महाराज, 1 वाजेपर्यंत झोपत नाही हो. पळालो मी गावी काढावला. मी बायकोला म्हटलं आता मुलांची परीक्षा झाली, त्रास आपल्यालाच होणार आहे, तुला नेरळला यावं लागेल, मला कर्जतला यावं लागेल, याच्या पलीकडे त्रास नाही. कर्जतला आलो, काही अजिबात मच्छर नाही. असो, ते म्हणाले गेले महाराज. बघता इथं एक डबा घेऊन माणूस बाहेर बसलेला दिसला विधीसाठी आणि नामस्मरण चालू आहे. म्हटलं काय मनुष्य आहे, ज्या विधीला बसलाय तिथं नामस्मरण करण्याची जागा आहे का?
फार राग आला त्या माणसाला. म्हटले हे काय बरोबर नाही, जो कोणी आहे त्याला मी शासन करणार. आणि नेमके महाराज बाहेर आले. महाराजांच्या हातात ते टमरळ पाहिलं. म्हटलं हेच व्यक्ती तिथं बसली होती. म्हटले थांबा तुम्ही. हा म्हटले मीच बसलो होतो. मग ते चाललं होतं ते म्हटले नामस्मरण काय करणार. ते म्हणलं काय करणार म्हणजे. महाराजांनी त्यावेळी अभंग, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असे. माझी अनावर वाचा झाली, मला काय करतो हे कळत नाही, मी कोण्या ठिकाणी हे मला कळत नाही. त्यामुळे कदाचित माझ्या हातातून असं झालं असेल. म्हणजे असं होताच कामा नये. दंभ करता तुम्ही तुकोबार आहे. हे तुकोबारांना सांगणारी आजही अवलाद आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आजही तुकोबारांना तुकाराम बुवा म्हणणारी मंडळी चाकण साईडला मला भेटलेली आहे. म्हटलं शहाण्यानो तुमचे वरचा माथा जवळजवळ रिकामाच दिसतो. काय कळत नाही आणि कळाल्या तर उपयोग नाहीत. आणि जर त्यांना कळालं तर ही अवस्था नाहीत. म्हणून कदाचित आमची गरज आहे कीर्तनकार प्रवचन करायची, म्हणून सत्य होत आहेत. हेही बरं आहे, तशी माणसं पाहिजे. ते म्हणाले आज ह्या माणसाची परीक्षा घेऊया. थांबला त्या माणसाकडे, तुकोबारांकडे थांबले. ज्याचा नित्याचाच व्यवसाय तो बनलेला होता त्यांना काय हो, तुकोबारांच्या अंगावरून काढलं तर नामस्मरणच चालू होतं. आता इतकं नामस्मरण आपली कॅपॅसिटी नाही हो, आपली पात्रताही नाहीये मी म्हणेन. पण जेवढा वेळ रिकामा आहे ना तेवढा वेळ करावा. आपल्याकडे ना गुरुजी, आमच्याकडे एक बैठकीचा फार एक दुसरा एक मार्ग आलेला आहे. बरीचशी लोक त्याच्यावर वेगवेगळी टिप्पणी करतात. मला टिप्पणी नाही करायची. मी म्हटलं इकडे तिकडे रिकाम्या गप्पा गोष्टी हाणण्यापेक्षा, टीव्हीचे सिरियल बघून बायांना चष्मे लागले ते करण्यापेक्षा 1-2 तास का होईना तो नामस्मरणात तर आहे, नित्याच्या ध्यानामध्ये तर आहे. जी माणसं स्नान करत नव्हती ती माणसं स्नान करायला लागली. ज्यांना कधी आपण जवळ घेतलं नाही त्यांनी जवळ घेतलं आणि नामाकडे पाठवलं. नाम साधना उपासना करायला लागली. वेगळं काय. मला सांगितलं महाराज, माझ्याकडे फार खालापूरमध्ये ती मंडळी फार आहे, माझ्या प्रवचनाला फार मंडळी येते ती, आणि म्हणतात महाराज तुमचं वेगळं आहे आमचं वेगळं आहे. म्हणलं काय नाही, तुमचं धोतर आहे आमची पॅन्ट घालतो आम्ही. म्हटलं काही फरक नाही, हा बाह्यरंग परमार्थ झाला, याला काही किंमत नाही, आतलं एक आहे. मी म्हटलं कसं काय. तुम्ही म्हणता प्रभाते म्हणी रामचिंतित दावा, पुढे वैखरी रामाधी वदावा. बरोबर आहे. म्हटलं बरोबर आहे. आम्ही काय म्हणतो वेगळं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. वेगळं काय, वेगळं काय. आणि वेगळं सांगणारे तुम्ही आम्ही कोण आहोत, एक आहे सगळं. बरं ते साऊ द्यावं, तुम्ही आणि मी एक आहे. म्हणजे कसं काय. म्हणले माऊलींचा हरिपाठ सांगतो तुम्हाला. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. तुझ्यात आणि माझ्यात तोच आहे. बरं जाऊ दे, पाया पडतो का तू. तिला दिसल्या म्हणलं लगेच हात जोडतो. मग का जोडतो. तुझ्यात आणि माझ्यात तो आहे म्हणून हात जोडतो. मला सांगायचं आहे काय, नामधारक नाम चिंतन करत असताना साधकाने विचारपूर्वक केलं पाहिजे. साधना करताना साध्याचा अचूक एक नियम साधला की आपलं ध्येय प्राप्त होतं. आपलं ध्येय काय आहे, नको जन्म मरण आता नको येरधार. मी म्हणतो मोक्षाचा आपण अपेक्षा अभिलाषा पण करू नये, पण उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आपल्याला उत्तम मार्ग जर साधायचा असेल, आपलं सांगू का व्यवहार सांगतो थोडा. आता आपण कपडे घालताना टेरेकॉट घालतो किंवा अगदी चांगली चांगली तल्लमची कापडं घालतो, पण त्याच्यापेक्षा आपण एक कफनाला आणतो. कफन मांजरपाट म्हणतात त्याला. त्या कफनाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, त्याला खिशेच नसतात, त्याला खिशे नसतात आणि ते कोणी घालतही नाही. मेल्यानंतर ते आणतो आपण, ते मांजरपाट कापड आहे. आता आपण नरदेह प्राप्त झालाय, त्यात स्वातंत्र्य आहे, आपल्याला नामस्मरण करू शकतो. पण समजा जर किडी मुंगीचा जन्म प्राप्त झाला तर काय करणार हो, किती जन्म. तुकोबराय म्हणाले किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. फजिती व्हायची वेळ येते हो, पण भजिती होऊ नये म्हणून या जन्मात करा. या जन्मात मनुष्य देहाने भजन करावं देवाचं. आणि जर देवाचं भजन केलं, 2 गोष्टी सारख्या आहेत, एक भोजन आणि भजन. दोन्ही गोष्टी नित्याच्या आहेत, आपल्याला दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. पण आपण एका गोष्टीकडे फार प्रभावीपणे पाहतो, भोजनाकडे. गेल्या गेल्या आम्हाला विचारलं जातं महाराज काय भाजी करणार, काय खाणार. तोचा एक निमंत्रणाचा अगत्याचा भाग सोडून द्या. आमच्यातलं एक माझ्याबरोबर एक महाराज होतं, म्हणजे एक गाणार होतं, ते पक्क तोंडाला चटिलं. माझा पनवेलमध्ये कार्यक्रम होता, त्यांनी फोन केल्या केल्या त्यांनीच उचलला. म्हटले काय खाणार, म्हटले बासुंदी खाणार. मी म्हटलं घरी मिळते का आपल्याला, नाही ना. नाही म्हटलं एवढं विचारलं तर महाराज सांगताना चांगलंच सांगावं. मी म्हटलं मान्य आहे आपण, पण ठीक आहे आपण भोजनाकडे लक्ष, पण भजनाकडे नाही. आमचे प्रातस्मरणीय माझे गुरुवरे बाळूबाबा वाहवाळ सांगतात, बाबांचे शिष्य पट्ट शिष्य, त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला.
महाराज सांगतात ज्याचं भोजन सरस त्याचं भजन निरस. एकदा रेटून जेवलं का भजनाला बसत नाही. त्यांचं ते रात्री फार अल्पाहार करतात आणि मग भजनाला आम्हाला त्रास करतात फार. आळंदीत असो पंढरपूरमध्ये असो जेव्हा जेव्हा सप्ततरी असलं थांबा रे भजन करा. फार भजनावर त्यांचं प्रेम. भजन काय तर भजन प्रभावीपणे भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. भजन हा प्रभावीपणे भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. बाबांचं म्हणणं असं आहे. ते नेहमी सांगतात दीपक भोजन एक वेळेला कमी करावं पण भजन जास्त करावं. 2 अभंग जास्त म्हटल्याने तुझं काही कमी होणार नाही पण 2 घास जास्त खाल्ल्याने अजीर्ण होतं. सहज सांगतात सहज. मी कधी कधी म्हणतो बाबा कदाचित माझ्या नशिबामध्ये बापू महाराजांना पाहण्याचा म्हणजे जवळ जाण्याचा योग आला नसेल, ऐकण्याचा योग आला नसेल तर तुमच्या रूपाने मला मिळतं. फार सांगतात ते मायाविषयी बोलताना तर इतका जबरदस्त बोलतात ते. मला सांगतात दीपक माया माया म्हणजे काय आणि ब्रह्मदेव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. म्हणजे तलाव आहे, तलावावरती पाणी असतं आणि त्या पाण्यावरती शेवाळ येते. अर्थात ती शेवाळ त्या पाण्यावर झाकून टाकते, सगळं पाणी दिसत नाही. तशी माया काय करते, ब्रह्म झाकून टाकते, तो दिसत नाही. सहज बोलणं सहज. आणि हेच बापू सांगायचे. तुम्ही भाग्यवान, महाराजांना पण बऱ्याचशा वेळेला सहवास लाभला, मला सहवासच लाभला नाही. ज्यावेळी मी करायचं त्यावेळी मी कॉलेजला होतो आणि त्यावेळी बुवा लोकांना शिव्या द्यायचो. मी बापू महाराजांच्याच कार्यक्रमाला गुरुवारी लांबे महाराज आले होते. मी असं सहज, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी असं वाचलं होतं की महाराज ज्या कामाचा मोबदला घेतला जातो त्याला सेवा म्हणत नाही. एवढं डोक्यात माझ्या फक्त होतं. कीर्तन झाल्या म्हटलं बाबा मला एक प्रश्न आहे. पण त्या प्रश्नासाठी मला मोठी किंमत मोजायला आली. फार मार खाल्ला मी माझ्या वडिलांच्या हातून. मी 12वीला होतो तेव्हा. मी म्हणालो महाराज तुम्ही असं म्हणता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अर्थात तुम्ही घेत नाही तुम्हाला माहिती म्हणालो, पण त्याचे पैसे घेता हो आणि मग त्याला सेवा कशी म्हणता येईल. आता तिथं काय हरिपाठ केला का माझ्या वडिलांनी माझ्या बरोबर? लगेचच घेतला बाजूला, चांगल्या संस्थान लावल्या. पण माझं समाधान झालं नाही. प्रातस्मरणीय भिवा महाराजांची नात मला दिली, अंबरनाथचे विश्वनाथ पारंगींचे गुरुजी. आणि मी म्हणालो मी काय कीर्तनकार नव्हतो. म्हणालो मला एक प्रश्न आहे हो. पण त्यावेळी मग फार मार खाल्लेला आहे. तुमच्याकडून मला ती अपेक्षा आहे, कारण जावई असल्यामुळे मारणार नाही एवढी गॅरंटी आहे. मी म्हणालो ते असं का म्हणतात बाबा? ते म्हणाले बघा नामस्मरण करणं ही सेवाच आहे, त्यात तात्पर्य नाही. पण त्यांनी पण सांगितलं मला आपण संत महात्मे नाही आहोत. प्रवास ठरतो लांबचा, हे सगळं ठरतं. प्रेमाने दिलेलं घेवावं, मागू नये, कमी आहे सांगू नये, हे ठीक आहे. मग सेवा कशी म्हणावी तर जनतेची तुम्ही जे हे भगवंताचं नामस्मरण करताय ही जनतेशी साधलेला देवाचा डायरेक्टली संवाद आहे. त्यावेळी मला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वाक्याचा अर्थ कळाला. आम्ही ग्रामर ज्यावेळी करतो त्यावेळी डायरेक्ट वाक्य एक असतं, इनडायरेक्ट वाक्य असतं. डायरेक्ट वाक्य भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद, हे डायरेक्ट वाक्य. इनडायरेक्ट वाक्य म्हणायला गेलो आम्ही जो तुकोबरांचे अभंग तुमच्या समोर मांडतो तो इनडायरेक्ट स्पीच, हे ठरलं गेलं. मला नामाचं सामर्थ्य सांगत असताना असं सांगत होतो की ते नाम कसं आहे. म्हणून महाराज त्याच्यानंतर एक सुंदर ओवी टाकले. पहा काय म्हणतात पहा. महाराज म्हणतात ऐसे नी माझे नाम घोषे. जगताला सर्व सुखाचीच अपेक्षा आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांना. मला असं वाटत नाही आता मला शुगर आहे, मला असं वाटलं आता शुगर आहे, 1 मिनिटात बरी झाली तर काही खाऊ शकतो सुख. भगवंत ऐशी नी माझे नाम घोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे. अरे तुझं एकट्याचं दुःख काय आहे, अख्ख्या विश्वाचं दुःख आहे. पण मला परत प्रश्न असा पडतो महाराज मग कुंती मातेने दुःख मागण्याचं कारण काय? कुंती मातेने त्यांच्याकडे दुःखच मागितलं ना, वेगळं काय मागितलं हो. भगवान श्रीकृष्णाकडे मागताना 6 मिनिटं राहिलीत माझ्याकडे, संपवतो. मग कुंती मातेने त्यांच्याकडे दुःखाचीच मागणी का करावी? तर त्यावेळी फार सुंदर उत्तर दिले कुंती माते. कुंती माता अशी म्हणाली दुःखाच्या वेळी तू आमच्या धावून येतोस, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. देवा जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येते तेव्हा तू येतो आणि तू आला म्हणजे सुखच प्राप्त होतं. तू आला म्हणजे सुखच प्राप्त होतं. त्यामुळे दुःखाचं निवारण तर होतं, पण तू भेटल्यामुळे काय मिळतं? अलौकिक सुख मिळतं. आणि त्या अलौकिक सुखाच्या अभिलाषेपुढे आम्ही दुःख सहन करायला तयार आहोत. आपलं तरी काय, आपलं तरी हेच आहे. सुख सगळ्यांना हवंय, पण सुख ज्या मार्गाने ज्या साधनाने प्राप्त होतं ती साधन मात्र आपण चुकीचं निवडतो. अहो आपण आग ह्या मे महिन्याच्या वेळी आग पेटवल्याने तिथं शीतलतेची अभिलाषा करतोय. संसार दुःखमय आहे. पण एक दारुड्याने माझी फार जिरवली. माझं इथे कीर्तन खांडसला झालं आणि तो आला
माझा अभंग होता, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. रातीचं कीर्तन होतं. म्हटले महाराज तुमचं कीर्तन मला 1 नंबर आवडलं, 1 नंबर आवडलं. मी म्हटलं ठीक आहे बुवा. म्हटलं काय आपली तोंडास्तुती केली तर ऐकू नये, लगेच निघा बाबांचा शब्द. नाही म्हटले थांबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुम्ही हरिपाठ नाही करत का? म्हटलं करतो. मग माऊलीचं का अभंग आहे म्हटलं हरिपाठामध्ये? म्हटलं असेल बाबा, सगळेच अभंग. नाही म्हटले हे गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये, अवघाची संसार सुखाचा करील आनंद भरीन तिन्ही लोके. मी म्हटलं आता हे पेलेलं आहे, ह्याच्याशी बोलण्यात काय मला, तरी पण मला त्याचा स्वभाव पटला. जी शहाणी माणसं आहेत, जी कीर्तनाला येणारी माणसं आहेत, ती कधीच प्रश्न करत नाही. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, आईशे सांगा मज संत जन करा समाधान चित्त माझे. भले नशेमध्ये काय असे ना, पण ह्याने हा प्रश्न केला. मी त्याला सांगितलं दृष्टी सृष्टीचा विषय आहे. नाथबाबांच्या विचार करू गेलो तर अवघीची त्रैलोक्य आनंदाचे. आता जे जगत आपल्याला दुःखाचं दिसते ते नाथबाबांना मात्र त्रैलोक्य आनंदाचं दिसतंय. हा दृष्टी सृष्टीवाद आहे. मी त्याला सांगितलं माऊलीने संसार अभिप्रेत आहे तो वेगळा आहे, आणि आपला संसार आहे तो वेगळा आहे. आपण ज्याचा आश्रय घेतलाय ते दुःखाचं आहे, दुःखाचं कोठार आहे. त्यामुळे त्या आश्रयाला सुखाची अभिलाषा करूच नको. माऊलीने संसार जो केला तो जन्म मरणाचा संसार, आणि तो संसार माऊलीना अभिप्रेत. आता त्याच्या डोक्यात ते बसणार नव्हतं, पण मला त्याचा प्रश्न भावला. शहाणी माणसं विचारत नाही हो की महाराज काय. मला वाटतंय मलाच नाही, हा सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, कुणालाच भेटलं नसेल कोणी. शिष्यत्व स्वीकारतात पण गुरुकडे येत नाही. मला आमच्या प्रातस्मरणी बाळू महाराज नाही, एकही माल घालायचे नाही. मी म्हटलं वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करायचा असं मी तर म्हणतोय, मग माळकरी करू नये का? म्हटलं अजिबात नाही. एखाद्याला माल घालणं म्हणजे पालकत्व स्वीकारणं, त्याची जबाबदारी जर तुला पाळता येत नसेल तर करू नको. बरं तुला तेवढा अधिकार आहे का? तर तू कर. मुलाला जन्म घालावं आणि मग त्याचं संगोपन केलं नाही तर मग उपयोग नाही. आता असंच झालंय, आपण म्हणतो महाराज माल घालून टाका, ते घालते आणि पुढच्या सप्त्याला टाकते, उपयोग काय? हा अनुभव पाषाणाला काही नवीन नसलं माझ्या माहितीप्रमाणे. घालून टाका, घातली आणि टाकली. पुढच्या वर्षाला एक म्हटला महाराज कंटाळलो, जो भेटल तो म्हणता बुवा कुठं चाललं, बुवा कुठं चाललं, कंटाळलो ना माल काढली म्हणला. मी म्हटलं तू बुवा आहे याच्यावर तुला अविश्वास आहे का? आपण बुवाच आहोत सगळे आणि त्या आऊ आहेत सगळ्या. मला सांगायचंय म्हणून नाम साधना देताना बाबाजी आपुले सांगितलेलं नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. अजून एक थोडं 2 मिनिटं घेतो महाराज. एक अजून अभंग आहे तो कोबरायांचा, त्याचं थोडस सांगून जातो. ते म्हणतात असे की भोजन मागती तुप पावशर पडीला विसर स्वप्न. एक वक्ता फार प्रभावीपणे बोलता. तो म्हटला तुकोबरायांकडे पावशर तूप मागितलं. म्हटलं मूर्खात का तुम्ही? पावशर तूप कसे मागतील? मागाच्या विषयाप्रमाणे हृदयाला 4 भाग आपल्या आहेत, त्यातला सात्विक जो भाग आहे हृदयाचा तो मला द्या असं बाबाजी चैतन्य तुकोबरायांना सांगितलं. मग भोजन मागती तुप पावशर पडीला विसर स्वप्ना माझी. सज्जन हो, तुमच्या आपल्या म्हणा, सॉरी मी माफ करा, आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मला अपेक्षा नव्हती. महाराज असतील, गुरुजी असतील, गुरुजींना मी फक्त टीव्हीवरच पाहतो, आज दर्शनाचा योग आला तुमचा, असतील अशी अपेक्षा नव्हती. स्वतः महाराज या ठिकाणी आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये अज्ञानपणे अजानतापणे एखादा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे सगळं चांगलं आहे ना ते आमच्या बाळू महाराज भावाळांचं आहे, हरिश्चंद्र महाराज जाधवांचं आहे, नामदेव महाराज जाधवांचं आहे. तसं मी तर हमालच आहे. त्यांनी ते दिले ते वाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि अधिक काय बोलावं, तुम्ही बाबांची मंडळी आहे, मला समजून घ्याल. माझा 2रा का 3रा कार्यक्रम या ठिकाणी आहे. ही 12 वर्षे या सेवेमध्ये आहे. बाबांच्या सेवकी सांगितलेले काम महाराजांनी, नानांनी फोन केला, म्हटले महाराज असं असं आहे, तपपूर्ती सोहळा आहे. मी म्हटलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणी, संत महात्म्याचं दर्शन घ्यायला भेटेल. पण आज तुमचा सतत आज 10 दिवस या वर्षी आहे मला वाटतं काहीतरी. त्या अनुषंगाने 2 दिवस मला इथं खर्ची घालता येते. तो म्हणजे 20, 19 मला वाटतं 20 आणि 21 काहीतरी आहे, असे आहेत ना. काळा किती तारखेला आहे? 20 तारखेला. म्हणजे मला 20 तारखेला तुमच्याकडे 19ला रात्री कीर्तन करून इकडे येता येईल. तर माझ्या वाटेने जेवढी सेवा करता येईल तेवढा मी प्रयत्न केला. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. माझ्या वाणीला या ठिकाणीच पूर्णविराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला.